नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा सविस्तर आढावा घ्यायचा आहे. सुरुवातीला एक मोठी बातमी. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये असं संजय राऊतांनी म्हटलंय. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून राऊतांनी ही टीका केली आहे. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून राऊतांनी ही टीका केली आहे. तर मोदी आणि शिंदेंमध्ये होणाऱ्या बैठकीवरून सुद्धा राऊतांनी हल्लाबोल केलाय. TV9 मराठीशी बोलणार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत. तुमच्या पक्षातून फुटलेले म्हणजे पक्षांतर केलेले खासदार 6 खासदार आणि तृणमूलचे खासदार यांचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर ब्रेकफास्ट आहे. बेईमानी करून किंवा घटनाबाह्य पद्धतीनं पक्षांतर करून कायद्याचा भंग करून जे लोक एका चिन्हावर निवडून आले आणि दुसऱ्या पक्षात प्रवेश करतात त्यांच्याबरोबर देशाचे पंतप्रधान आज ढोकळा फाफडा आणि शेवगाठ्या खाणार आहेत. ही आपल्या पंतप्रधानांची लायकी. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी संविधानाचा सन्मान केला पाहिजे. देशाच्या पंतप्रधानांनी पक्षांतर आणि फुटीरतेला राजकीय निदान थेट अशा प्रकारे प्रतिष्ठा देऊ नये ही एक भूमिका त्यांनी स्वीकारायला पाहिजे. त्याच्यामुळे मग जसा राजा तशी प्रजा निर्माण होते. हे जे 50-50 कोटीला माणसं विकत घेतली त्यांच्याबरोबर तुम्ही गुलछबूगिरी करणार. गुलछबूगिरी शब्द फार महत्त्वाचा आहे. ही गुलछबूगिरी करणार. या देशाच्या नेतृत्वाचं झालेलं हे अधपतन आणि घसरगुंडी आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे सध्या दरेगावात आहेत आज दिल्लीला जातील, पंतप्रधानांना भेटतील. असं म्हटलं जातं आहे की कदाचित संभाव्य जो मंत्रिमंडळ विस्तार आहे, केंद्रातला मंत्रिमंडळ विस्तार, त्यावर काही चर्चा होऊ शकते. तू किती फोडलेस आणि मी किती फोडले आणि अजून किती फोडणार याच्या पलीकडे दोघांमध्ये IQ आहे असं मला वाटत नाही. जो बुद्ध्यांक असतो हां आणि हॅ करून हसणार. आणि आता महाराष्ट्रामध्ये अडणीला कुठल्या प्रॉपर्ट्या द्यायच्या आहेत, उद्योगपतींना अजून काय विकता येईल का. आता BST विकायला काढली आहे. ती गौतम अडाणीला देण्यासंदर्भात एक भूमिका तयार होते आहे. मेट्रो अंबानींनी घेतली आणि BST म्हणजे हे दोघांमध्ये चर्चा आता काय शिल्लक आहे का विकण्यासाठी याच्यावरच होईल. जी विधेयकं गेल्या वेळेस नामंजूर झाली होती तो मंजूर करून घेण्याचा प्रयत्न आहे. विरोधी पक्षाशी संवाद साधला जातोय. असं म्हटलं जातं की कदाचित संसदेचं विशेष अधिवेशन यासाठी बोलवलं जाईल. नाही, त्यासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे आकडा मिळवण्यासाठी. म्हणजे या सरकारने निर्लज्जपणाचा जो कळस घातला आहे. तुम्हाला 240 खासदार दिलेले आहेत निवडून जनतेनं. 240चे 300 कसे झाले याचा हिशोब त्याने जनतेला द्यायला पाहिजे. हे वरचे खासदार कुठून आले तुमच्याकडे तुम्ही सांगा. आम्ही विकत घेतले, आम्ही फोडले, आम्ही चोरले आणि हे सगळे आता फोडाफोडी करून आता अजून काही पक्ष फोडण्यासाठी त्यांनी माणसं कामाला लावलेत. आणि मग तो आकडा झाल्यावरती ते डिलिमिटेशन बिल आणण्याचं चाललेलं आहे. या देशाचं जे राजकीय घसरगुंडी आहे प्रतिष्ठेची ती गेल्या 10 वर्षात जेवढी झाली किंवा 12 वर्षात जेवढी झाली तेवढी याआधी कधीच झाली नाही. नाही पण राऊतसाहेब, एक असं म्हटलं जातं की संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीकडे. शिवसेना हा जो पक्ष आहे ज्याचे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे प्रमुख होते, आता उद्धव ठाकरेजी प्रमुख आहेत. मला या पक्षानं खासदार केलेलं आहे, बरोबर आहे. आणि माझ्यासारख्या 10, 12, 15 खासदाराचा मिळून संसदीय किंवा विधिमंडळ गट बनतो. मी पक्षाला बांधील आहे, मी पक्षाच्या आदेशाला बांधील आहे. मी काही वेगळा निर्णय घेणं म्हणजे माझ्या पक्षाच्या विचारांशी आणि भूमिकेशी प्रतारणा करणं आहे. एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष व त्यांचे 40 आमदार आहेत ते एखाद्या पोल्ट्रीमध्ये कोंबडीनं अंडी उबवली आणि त्या अंड्यातून तरी बाहेर पडले नाहीत ना आमदार. एकनाथ शिंदे गेले त्या पोल्ट्रीमध्ये 40 अंडी घेऊन आणि ती उबवायला दिली आणि मग 30 दिवसांनी ती अंडी उबवली आणि त्यातून जे काय बाहेर पडलं ते 40 आमदार आणि खासदार असं नाही ना. ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने म्हणजे शिवसेनेनं दिलेले ते आमदार आहेत, ते तुमचे नाही आहेत.
हा पक्ष उद्धव ठाकरेंचा आहे, हा पक्ष बाळासाहेब ठाकरेंचा आहे. निवडणूक आयोगाने शेण खाल्लं दबावाखाली, निवडणूक आयोगाने. मग या देशातल्या अशा संविधानिक संस्था या एकतर दबावाखाली आहेत, विकल्या गेलेल्या आहेत, किंवा त्यांना आफ्टर रिटायरमेंट, निवृत्तीनंतरची जे काही त्यांना काही हाव सुटलेली असते, गाडी घोडा बंगला मिळावा, त्यातून हे सगळं निर्णय झालेले आहेत. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप स्वतः मोदींनी केले ते सगळ्याच मोदींचे हस्तक म्हणून काम करत आहेत त्यांच्या पक्षामध्ये. शुवेंदू अधिकारी हा पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री आहे. कॅमेऱ्यासमोर त्यांनी लाच स्वीकारली, कॅमेऱ्यासमोर पैसे घेतले, आणि मोदींनी प्रचारामध्ये त्या शुवेंदू अधिकारी कसा पैसे घेतोय, स्वीकारतो आहे, त्याच्या नकला करून भाषणं केली. हेमंत बिस्व शर्मा आसाम, मोदींनी आरोप केले. अजित पवारवर मोदींनी आरोप केले. हे सगळे तुमचे सहकारी कसे का होऊ शकतात, कसे होऊ शकतात मला सांगा. आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं म्हणता आहेत की जनतेच्या न्यायालयात या आधीच निर्णय झालेला आहे. गेल्या वेळेस आम्ही 40 होतो आणि निवडणुकीत आता आम्ही 60 आमदार निवडून आलेलो. नारायण राणे यांनी पक्ष सोडला. मोठे नेते होते नारायण राणे, त्यांनी पक्षासाठी खस्ता खाल्ल्या होत्या हे मान्य केलं पाहिजे. त्यांनी पक्षवाढीत योगदान दिलं होतं हे मान्य केलं पाहिजे. मी कधी खोटं बोलत नाही. त्यांनी पक्ष सोडला एका विशिष्ट परिस्थितीत. त्यांनी असा दावा केला नाही ना की शिवसेना माझी. त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला. कधी स्वाभिमान, महाराष्ट्र स्वाभिमान वगैरे, त्यांनी तो पक्ष चालवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांच्याकडून चालला गेला नाही. ते काँग्रेस पक्षात गेले, मग ते भाजपात गेले. राज ठाकरे यांनी पक्ष सोडला. त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना काढली, निवडणुका लढवली. एकनाथ शिंदेमध्ये हिंमत होती की मी नेता आहे, तरी स्वतःचा पक्ष स्थापन करायला पाहिजे होता. आणि स्वतःच्या चिन्हावरती जनतेचा दरबार काय आहे आणि दरबारात बरं का कोण मोठा आहे